या हमारे भावनाओं को दुख रहा है। नहीं सर, हमने कुछ उपता नहीं। लड़कों की भीड़ नहीं, हम लोग सुबह से यहाँ खड़े हैं। बात नहीं है, बात हम लोग सुबह से यहाँ खड़े हैं। उधर वहाँ चमड़े वो चढ़ रहे और हम लोग यहाँ खड़े भी होते तुम लोग हमको खड़े कुछ यहाँ से बैठे नहीं उधर भी। नाशिकमधल्या संपूर्ण परिस्थिती संदर्भात आढावा लेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक, नाशिकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। हिंदू संघटना, मुस्लिम संघटना दोन्ही संघटनांकडून जमावबंदीचं उल्लंघन केलं जात आहे। सध्या पोलिसांकडून काय सतर्कता घेण्यात आलेली आहे? मी आत्ता देखील माझ्या मागची दृश्य तुम्हाला दाखवतो की हा सगळा द्वारकाचा काठेगल्लीचा परिसर आहे आणि पोलिसांनी खरं तर आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये जमावबंदी लागू केलेली आहे। 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा मुस्लिम संघटना देखील आता हळूहळू या ठिकाणी नाशिकच्या चौकांमध्ये जमायला सुरुवात झालेली होती। पोलिसांकडून खरं तर सुरुवातीला विनंती करण्यात आलेली होती की कार्यकर्त्यांनी या ठिकाणी थांबवू नये, त्यांनी माघारी जावं। मात्र तरी देखील काही हिंदुत्ववादी आणि मुस्लिम संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक असल्यामुळे काही वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना काही लोकांची धरपकड देखील केलेली आहे। आता देखील या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पोलिसांकडून पुन्हा एकदा विनंती केली जाते की या ठिकाणी जे लोक, जे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत त्यांनी पुन्हा या ठिकाणाहून परत माघारी जावं, यासाठी सध्या पोलिसांकडून विनंती केली जाते। मात्र जर कार्यकर्ते ऐकणार नसतील तर मात्र पोलिसांना त्यांच्या पोलिसी बळाचा वापर करावा लागेल अशा पद्धतीचा इशारा देखील पोलिसांनी दिलाय। खरं तर मी आता ज्या भागात आहे तो जे धार्मिक स्थळ आहे त्याच्या एका बाजूला हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या जमलेल्या आहेत ज्या भागामध्ये मी आहे, तर याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे पलीकडून मुस्लिम संघटना ज्या आहे त्या ठिकाणी एकत्र जमलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे धार्मिक स्थळाच्या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला मुस्लिम संघटना आक्रमक झालेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। त्यामुळे पोलिसांकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे शांतता राखण्याचं, मात्र कार्यकर्ते आक्रमक होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी तणावाची परिस्थिती जी आहे ती अद्यापही कायम आहे। एकीकडे आपण बघितलं तर सकाळपासून पालिकेकडून हे सगळं तोडकाम जे आहे त्या धार्मिक स्थळाचं ते पाडायला सुरुवात झाली आहे। मात्र 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आला आहे। 4 वाजेपर्यंत पूर्णपणे त्याचे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे ते पाडलं नाही तर 4 वाजेनंतर आम्ही पुढची भूमिका घेऊ अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सशस्त्र पोलीस देखील घटनास्थळी पोलिसांचा अधिक फौजफाटा त्या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती आपल्याला दिली। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।